की ही 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण आई गावदेवी चषक 2022 चं आयोजन. विकास, उमेश, सागर, तेजस, रामचंद्र, पिंट्या, परीक्षित, प्रभू आणि सतीश ऑल टीमच्या माध्यमातून कडक उन्हामध्ये पाहतोय आपण. टेम्परेचर पाहिलं तर आपण जवळपास आता मात्र 40च्या वरती आहे आणि अशा टेम्परेचरमध्ये क्रिकेटचा सामना खेळणं म्हणजे त्या खेळाडूचं मी सुद्धा कौतुक करेन. पण त्याचबरोबर तुम्हाला सांगेन की आपण आरोग्याची उत्तम काळजी घ्यायची आहे. पाणी जास्तीत जास्त पियायचं आहे आणि उपाशी पोटी कोणी मैदानाच्या आतमध्ये खेळू नका हे सातत्याने पाहतोय आपण. जो साहजिकच बिमार असेल, अनफिट असेल त्याने मुळीच अशा तापमानामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरू नका एक विनंती असेल. समालोचकानंतर मी तुम्हाला सांगतोय जो हिट आहे तोच आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ उतरायचा आहे, कारण की लाट खूप गंभीर आहे येणाऱ्या या 5 दिवसामध्ये. आणि प्रवीण सर आमचे पंच यांनी सुद्धा सकाळी चर्चा केली होती की पवार सर ज्या प्रकारे आपण पाहतो की येणारे 5 दिवस महाराष्ट्रासाठी खूप कठीण असणार आहे आणि अशा कठीण स्थितीमध्ये आपण क्रिकेटच्या माध्यमातून या लाटेवर मात करतोय. हेच खासियत आहे, हिट राहा आणि फिट राहा. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र आकाश स्ट्राईकला असेल फलंदाज पाहतोय आपण. जय नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. रोशन, आकाश राऊंड द विकेट. पहिला चेंडू मात्र फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र वेगाला बीट झालंय. चांगली सुरुवात इथे मात्र गोलंदाज करतोय. 5 षटकाचा सामना आहे. पहिला सामना केजी स्पोर्ट आहे ते संघाने सुरेख रित्या सामना जिंकला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. गोलंदाज सजवताना परत शिवास पात्रा फटका हवेत आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळालं, तोपर्यंत रोखू शकणार एका धावेपासून. जय आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाचं श्रीगणेश करतोय या एका धावेनी. आता मात्र नो डाऊट षटकार किंग मोहिली गावाचा जो खेळाडू म्हणून सातत्याने वर्णन करतोय, आंधे रशीलच्या अंदाजामध्ये तुफान फटकेबाजी करणारा हा मोहिली गावाचा षटकार किंग रोशन संगणेक. समोर गोलंदाज सज्ज होताना मानिवली गाव येणे टोकाकडनं मारा करण्यासाठी. राऊंड द विकेट. याच पाहता फ्रंट लावून मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगाला परत बीट झाले. चांगले षटक आतापर्यंत पाहतोय आपण. पहिले षटक प्रगतीपथावर असताना नाणेफेक गमल्यानंतर पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट कांबा संघ. वाटते की 1 ते 2 किलोमीटर दूर असेल कांबा. सज्ज होताना गोलंदाज. राऊंड द विकेट. याच पात्र अजून एक हा चेंडू मात्र वेगवान होता पण लाईन चुकीची हाताळली गेली. प्रवीण सराची दुनिया समांतर शेत वाईटचा इशारा होतोय. अतिरिक्त धावीने सुद्धा खातं उघडले गेलं वाईटच्या स्वरूपात आणि संघात धावसंख्यामध्ये आपण पुढे सरकताना ती बिनबाद 2. पॉवर प्ले चा पहिला षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. गोलंदाज आकाश मारा करतोय. राऊंड द विकेट. यास्पाता चांगला चेंडू होता, खऱ्या अर्थाने मात्र खेळायचं होतं ऑनसाइड कडे. चेंडू आलाय पॉइंट कडे. जायचो आम्हाला पुण्याला पण आम्ही पोहोचलो ठाण्याला अशी गती चेंडूवर पाहायला मिळाली. ज्या प्रकारे फटका खेळायचा ऑनसाइड कडे आणि चेंडू आला ऑफसाइड कडे. या एका धावनी रोशन आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय. संघात धावसंख्या बिनबाद 3. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, 50 किंवा 55चा आकडा पार करावा लागेल जर सामना इथे मात्र जिंकायचा असेल तर. यास पात्र ऑन द रेटचा फटका चांगला आहे पण परफेक्ट टायमिंग नव्हती चेंडूवर. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. सज्ज होताना परत गोलंदाज आकाश. राऊंड द विकेट. सफल झालंय. मोठा फटका खेळायचं होतं पण बीट झालंय.
षटकाची समाप्तीचे इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र दिमी यांनी संत सुरुवात आहे बिनबाद 7. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र सज्ज होईल. पाहतोय आपण दूर आणि त्या टोकाकडनं. आता मात्र दोन्ही अँगल कडनं आपण हा सामना पाहतोय. उल्हास नदी एंड्या टोकाकडनं पाहतोय आपण मारा करण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना एक युवा गोलंदाज राईट मारतो विकेट. यावेळेस पात्रा पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. थोडासा फ्रंटला जाऊन मात्र ऑनसाइड कडे धमाका करायचा होता. बीट झालाय. फलंदाज रोशन. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज राज. उल्हास नदी एंड्या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही एंड कडून हा सामना आपण पाहतोय. अतिशय गरम हवेचा वेग पाहतोय आपण. उष्णतेची लाट अधून मधून सफल झालाय. परत हुक करण्याचा प्रयत्न अचूक वेध घेता आला नाही. अप्रतिम चांगल्या क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण इथं मात्र. नाणेफेक जिंकून जो निर्णय इथं मात्र स्वीकारलेला आहे साई एकविरा राजपूत मौल्य संघाने तो निर्णय आता कुठेतरी योग्य वाटत नाहीये. विकेट जरी प्राप्त झाला नसेल पण धावगती मात्र धीमी आहे. आक्रमण करावं लागेल रोशन याला. धीम्या गतीचा चेंडू स्पष्ट विचारला गेला आणि होय सहमत आहे. प्लम पकडला गेला. पहिला ते धक्का बसलाय. मौली संघाचा पहिला फलंदाज बाद. रोशन हा मात्र बाद झालाय. गोलंदाज सज्ज होताना राज चांगलं षटक हाताळताना. यावेळेस पात्रा खोल टप्प्याचा चेंडू होता. उंचसा फटका मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे पण रोखू शकणार नाही या दुसऱ्या धावेपासून. या दोन धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरते पाहतोय आपण. आता मात्र ती एक बाद 9. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे या षटकामध्ये. अजून मी तर म्हणेन की अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. याच पात्र हा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होता तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल. धावसंख्या दुहेरी प्रवेश करताना 10 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. एक बाद 10. P2 पॉवर प्लेचा हा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. जय अफलातून हा चेंडू होता. अफलातून चेंडू होता आणि चांगले चेंडू मात्र चांगल्या षटकाची समाप्ती. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण मोहिली संघाची नाजूक स्थिती. एक बाद फक्त आणि फक्त 10 धावा. फक्त आणि फक्त 3 धावा इथं मात्र खर्च केल्या गेल्या. छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे.
पहिला पण एकाच चांगला दबदबा निर्माण केले. क्षेत्ररक्षण करणारा संघ जो आहे गावदेवी कांबा संघ. इव्हन क्वालिटीची बॉलिंग पहिली आपण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख अप्रतिम अफलातून. याच पात्र हा चेंडू खूपच खराब आहे. वाईटचा इशारा येतोय. परत चेंडू टाकावा लागेल. आनंदला पहिल्या चेंडूची अजून प्रतीक्षा असेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11 एक बाद. पाहतोय आपण 1-1-1 अशी धावसंख्या धावफलकावर रोचक आकडे स्कोरबोर्डवर पाहतोय आपण. 11 धावा 1 बाद 1 षटक. यावेळेस पात्र सफल झाला पण लाईन कुठे यावेळेस डावी यष्टी. आनंद मात्र खराब गोलंदाजी करताना पाहतोय. पहिला चेंडू ऑफसाइड दुसरा ऑनसाइड म्हणजे डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केला होता. धावसंख्या 12. अजून मात्र आनंदाला पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल. पहिले 2 अतिरिक्त चेंडू वाईटच्या स्वरूपात. याच पात्र पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा जातोय आणि आलाय या चेंडूवर एक नेत्रदीपक हा चौकार. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न पण इथे मात्र वेगाला भेट होतोय. आवश्यकता होती का हा फटका खेळण्याची हा प्रश्न निर्माण पडला असेल. इथे मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि दशरथ पाटील यांच्या भाषेतला हा फटका होता. सज्ज होताना गोलंदाज आनंद आता मात्र छान वापसी करताना याच पात्र यष्टी गोल. म्हटलं ते हुकला तर चुकला. हुकला होता आणि चुकला म्हणजे बॅट मधून चेंडू हुकला आणि यष्टीवर आदळला. दुसरा धक्का बसलाय मोहिली संघाला. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर अजून एक धक्का बसलाय. लागोपाठ तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण मोहिली संघाची. झालं नाही म्हणतात ना आयुष्यामध्ये शून्य कोणालाच नको आहे पण शून्याशिवाय जग चालणं कठीण आहे. आनंद अप्रतिम लाजवाब गोलंदाजी हॅट्रिक वर. यावेळेस पात्र हा चेंडू काय घडलंय पाहायचे. थर्डमॅनकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय आपण. फक्त चेंडू आणण्यासाठी शतक धावणार इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात आलाय हा चौकार.
खराब विकेट किपिंग पाहायला मिळालं आपण. ज्या प्रकारे विकेट किपरनी प्रयत्न केला होता पण त्याच्या वरतून जेव्हा निघून गेलाय. धावसंख्या 20. 3 बाद. आनंद यास्पाता स्वीप केलाय. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. आउटफील्ड दमदार. फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार काय पण अप्रतिम प्रयत्न केला. अडवलंय चेंडूला. थ्रो केले. तोपर्यंत मात्र या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करताना पाहिला आपण. तर षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 3 बाद. धावफलक धावा आहेत त्या 22. आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तर राज आपल्या कोट्यातला हा त्याचा शेवटचा षटक असेल आणि संघासाठी 4थं षटक. पहिल्या षटकामध्ये एक घातक बॉलिंग पाहिली होती राजच्या माध्यमातून. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केलं होतं. लाजवाब षटक होतं. त्यानंतर मात्र आनंद याने सुद्धा एक अतिशय प्रतिम षटक हाताळलं होतं. तोच राज. पहिला चेंडू उंचसा फटका आहे. हवेत आहे चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला होता पण खेळ मध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही आणि तोपर्यंत मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करताना पाहतोय आपण. जय धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 24. 5 षटकाचा सामना आहे. 4थं षटक प्रगती पथावर असताना पाहतोय आपण. बाहेर टाकावं लागेल 2 किंवा 4. गोलंदाज सज्ज होताना जय राईट अमर द विकेट. हा चेंडू मात्र वेगवान होता. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. दुसरी पण धाव पूर्ण होईल काय. चेंडूला शोधत बसलाय क्षेत्ररक्षक. शोधून घेतला या 2 आणि हा वाईट म्हणजे या अतिरिक्त 3 धावा. 3 धावा इथं मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात आपण पाहतोय. धावसंख्या भरपूर. धावसंख्या 27. डाव्या टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंतची दुनिया समांतर क्षेत्र वाईटचा इशारा आला होता. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विकेट किपर पाहतोय आपण योगेश. कांबे गावाचा हा टेनिस क्रिकेटचा गाईड आहे. जेव्हा जेव्हा कांबे गावाचा आपण टेनिस क्रिकेटचा पुस्तक उघडलं जाईल त्यामध्ये योगेश नावाचा हा खेळाडू फ्रंट लाईन मध्ये त्याचं नाव असेल. यावेळेस पात्र हा चेंडू नो बॉल म्हणजे सोने पे सुहागा. आता मात्र फ्री हिट मिळेल. इथं मात्र फलंदाज आला. पहिल्या षटकामध्ये घातक गोलंदाजी त्यानंतर मात्र स्वेर गोलंदाजी पाहतोय आपण जयच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट त्यानंतर मात्र नो बॉल आणि आता फ्री हिटचा इशारा आलाय पंतच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण तोच आहे. इथं मात्र मोठा फटका खेळ काय फलंदाज
हा चेंडू परत लाईन चुकीची आहे, लाईन चुकीची आहे. फ्री हिट इथं मात्र कायम असणार आहे. धावसंख्या 29. आतापर्यंत 3 वाईट 1 नो बॉल. 4 अतिरिक्त चेंडू इथं मात्र जय यांनी टाकले. तर खराब गोलंदाजी षटकामध्ये जयच्या माध्यमातून पाहतोय आपण. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहतो आपण. शॉर्ट थर्डमॅन वाईडीसवर जवळपास कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक. याच पात्र हा लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू जातोय. योग्य वापर करून घेता आला नाहीये आणि इथं मात्र फलंदाज बाद झालाय. डायरेक्ट हिट होता. या षटकामध्ये मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाली जयच्या माध्यमातून. राईट अमर द विकेट. पुढचा चेंडू फुल टॉस. परत फायदा उचलता आला नाही आहे. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भरपूर धावसंख्या 31. चौथं षटक प्रगतीपथावर. असं वाटलं होतं संघ नायकला की जय यांनी पहिले षटक खूप चांगलं टाकलं, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये महागडे षटक पाहतोय आपण. याच पात्र हा फटका चांगला आहे. ऑन ड्राइव्ह पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू निघून गेलाय. सीमा पार आलाय. हा दमदार चौकार. पस्तीस धावा. आता मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना याच पाहता हा चेंडू चांगला होता. टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. पहिल्या 3 षटकापर्यंत असं वाटलं होतं की 40 आकडा संघ पार करेल की नाही, पण या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. तब्बल 4 अतिरिक्त चेंडू आतापर्यंत टाकल्या गेले जयच्या माध्यमातून. सज्ज होताना जय गती परिवर्तन. यावेळेस पाहता सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता आणि याच बरोबर षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 3 बाद 35. अंतिम षटक प्रगतीपथावर. कुठला गोलंदाज घेऊन येईल? 4 बाद. आई गावदेवी चषक 2022 हा पहिला दिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे आयोजन पाहतोय आपण आणि आयोजनामध्ये विद्यमान उपसरपंच नांदप ग्रामपंचायतचे आदरणीय गणेशजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून आणि या व्यक्तिमत्वाला खूप लाखोंचा सहकार्य ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मिळतोय. त्यामध्ये पाहतोय आपण विकास, उमेश, सागर, तेजस, रामचंद्र, पिंट्या, परीक्षित आणि ऑल मेंबरच्या माध्यमातून. सामन्याची पंच पाहतोय आपण प्रवीण विशेसर. नो डाऊट खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि पंचाची भूमिका जर पाहिली आपण तर त्यांच्या समेत मला वाटते की 3 ते 4 स्पर्धा मी कव्हरेज करतोय. खूप चांगले पंच म्हणून सातत्याने कल्याण ग्रामीण मध्ये जबाबदारी पार पाडलेली आहे आणि कुठेही असो, मग मुरबाड असो, कल्याण, टिटवाला
एक नामवंत पंच त्याच्यासमोर किरण शिंदे यांना सुद्धा पाहू शकता आपण, स्क्वेअर लीग पंच. त्यांची पण एक खूप लाखमोलाची कामगिरी पाहतोय आपण. आणि कुठलाही खेळ असो पंचामध्ये दैवत असतो आणि त्याचा आदर प्रत्येक खेळाडून ठेवायला पाहिजेत. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र येतोय योगेश. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल पाहतोय आपण जय. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. यावेळेस पाहतो काय घडलंय. लाईन कुठे हे चेक करताना प्रवीण विशेष सरांचे दोन्ही समांतर रेषेत डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भरपती धावसंख्या 36. खेळगती लोकप्रिय आहे. मी सकाळपासून हे उल्लेख करतोय. या पात्र हा चेंडू सुरेख आहे. निलेश पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना. आणि निलेश दादा विनंती असेल तुम्हाला खास करून अर्जिक कमी वाक्य सांगितलं चेंडू नंतर. यावेळेस पात्र फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कडक किडीके उच्च कोटीचा षटकार. याच पात्र अजून एक चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. दुसऱ्या धावेची संधी निर्माण झाली होती पण पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे. धावबाद होतोय फलंदाज. खेळपट्टीवर आहे. अजून एक उडवलाय हेलिकॉप्टर पण टेकअप करता आला नाही. खराब क्षेत्ररक्षण. सीमा पार आलाय या चेंडूवर हा चौकार. पात्र हा बाउन्सर पण आटोक्याच्या बाहेरचा बाउन्सर. खूप मोठा बाउन्सर होता. वाईटचा इशारा येतोय. ज्या प्रकारे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि सफल पण झाला. खराब क्षेत्ररक्षण झाला असेल. धावसंख्या 48 48. आठवण झाली होती धोनीची आणि खास भिवंडीतला बेताल बादशाह फिनिशर महेंद्र मागेची. याच पात्र अजून एक सुरेख फटका.
पण जेवढ्या धावा तुम्ही पूर्ण करणार तेवढ्या धावा तुम्हाला मिळतील. या 2 धावा आणि याचबरोबर 50 आकडा पार होताना पाहतोय आपण मोहिली संघाचा 50. शेवटच्या 2 षटकामध्ये काय हाणामारी पाहायला मिळाली. हे टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय खेळाडू कक्षामधून. 50 आकडा पार करताना बरोबर 50 आकडा. निश्चित मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण कांबे संघाकडून निलेश दादा मैदानावर आहे. आपण त्याला लगेच यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण. चांगला आहे निलेश दादा, आपण लगेच या व्यासपीठावर. दाखवू ना जागेश आणि
तर पहिला चेंडू पाहतोय आपण एक चांगल्या चेंडूची हाताळणी केली होती. 51 धावाचं टार्गेट आहे इथं मात्र जर पाहिलं आपण गावदी स्फोट कांबा या संघासमोर आणि तो स्वीकारण्यासाठी भागेश आणि नॉस्ट्रेकला पाहतोय आपण विकास. गोलंदाज पाहतोय आपण रोशन. रेटा मोठं विकेट. शॉट पात्र अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरतून टिपिकल पॉपलेचा फटका चेंडू जाईल सीमा पार आलाय हा दमदार चौकार. चौकाने मात्र खात उघडतोय फलंदाज. या स्पर्धा सफल झालाय. अजून एक फाईन फटका पण टायमिंग व्यवस्थित करता आली नव्हती आणि इथं मात्र खराब खेळ पाहतोय आपण मोहिली संघाच्या माध्यमातून. धावसंख्येत भरपरती धावसंख्या 6. 51 धावाचं टार्गेट आहे 51. फलंदाज पाहतोय आपण भागेश यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि आता मात्र या 2 धावा व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावाची सरासरी आहे. सुरेख फटका खाली क्षेत्रामध्ये फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. सज्ज होताना परत गोलंदाज रोशन मागणं षटक हाताळताना. याच पात्रा पुलचा फटका हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज क्रमांक 3 वर जातोय तो सागर. धावसंख्येचे पहिले आपण 10. प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी पार करावी लागेल पण पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात दमदार झाली तर मात्र निश्चित कांबा संघ विजयाकडे वाटचाल करेल. या स्पर्धा वेगवान चेंडू होता पण लाईन इथं मात्र चुकीची एक आहे पाहावं लागेल. होय विजयाष्टीच्या बाहेरचा चेंडू होता पण त्याची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत बदल धावसंख्या 11 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातलं रोशन. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र वेगाला इथं मात्र बीट होते. तर पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या पाहतोय आपण 11 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
होता टर्न केले चेंडूला पाहिला आपण जवळपास लॉंगलेगच्या वरतून षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला होता. विकासच्या बॅटमधून आलाय चौकार. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती पाहतोय आपण 16. चांगली सुरुवात कांबा संघाची पाहतोय आपण. 51 धावाचं टार्गेट दोन्ही हाताने स्वीकारलंय आतापर्यंत. रिव्हर्सचा फटका कव्हर पॉइंटला मात्र झेल सोडलंय. अशी झेल आपल्याला कन्व्हर्ट करावी लागेल जर सामने ते मात्र जिंकायचं असेल. बॅकवर्ड पॉइंट थोडा वाईडीसवर होता. कव्हर पॉइंट कव्हरवर एक्स्ट्रा कव्हर पाहतोय आपण. त्यानंतर मात्र लॉंग ऑफ शॉट फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये. शॉट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. याच पात्र हा फटका पाहतोय. टर्न केला चेंडूला पाहतोय आपण. जमिनीचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोशन चेंडूवर होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एक परत सिंगल. मैदानाच्या आतमध्ये आगीचा गोळा पाहतोय आणि अशा स्थितीमध्ये टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना आमचे प्रत्येक खेळाडू. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू बेट झालाय. फलंदाज बाकीचं काम पूर्ण करते. यष्टीरक्षक धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहिले आपण इथे मात्र 18. 51 धावाचं टार्गेट आहे. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा पूर्ण कराव्या लागेल. त्या 33. संघर्ष करावा लागेल कांबा संघाला. फ्रंटला आलाय. टर्न केला चेंडूला. दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करेल काय. अतिशय वेगात पण नकारतोय. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या म्हणजे ऍक्सिडेंट होणार आणि फलंदाज धावचित. खेळपट्टीवर आहे आणि सागर इथे मात्र स्ट्राईकला. व्यक्तिगत जर पाहिला पण सागर दोन्ही धावसंख्येवर खेळतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिल्या पण 2 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 19. 32 धावेची अजून आवश्यकता असेल. सामना संपला नाहीये. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 19. 18 चेंडू 32. समीकरण थोडासा कठीण नाहीये पण सोपं पण नाहीये. दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये सामना येऊन ठेपलाय. गोलंदाज सज्ज होताना ओमकार. या स्वतः ड्राईव्ह केलाय. क्लास फटका आहे. मेहनत करावी लागेल क्षेत्ररक्षकाला आणि मेहनत केली आहे अप्रतिम. आणि त्या मेहनतीवर पाणी फेरलंय तर मात्र बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक जो स्वतः गोलंदाज होता. 21 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 30 धावीची आवश्यकता असेल. 17 चेंडूचा खेळ बाकी. सामन्याची उलटी गिनती तर मात्र सुरू होताना पाहतोय आपण. 17-30 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस लाईन कुठे हे चेक करताना प्रवीण विशेष सरांचे दुनिया समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22. जर पाहिलं आपण तर निश्चित टेम्परेचर सांगणं कठीण आहे. सूर्यदेवाचा प्रकोप खूप भयानक आहे आणि अशा स्थितीमध्ये टेनिस क्रिकेटचा आपण हा शो पाहतोय. आई गावदी चषक. यावेळेस पात्र खराब चेंडू
वाईटचा इशारा येतोय. पण एक समालोचक नंतर मी एवढंच सांगेल की बंद करा आता तरी. येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून टेम्परेचर वाढणार आहे. आयुष्यामध्ये फायदा आमचा आहे, आम्ही सावलीत आहे, पण मी हे नाही म्हणत, कारण की प्रत्येक व्यक्तीची कामगिरी आणि तो हिट असेल तर फिट असेल. आयुष्य भरपूर आहे, जीवन असा जगा की आनंदित. रिस्क घेऊ नका आयुष्यामध्ये, नाहीतर युक्रेन मध्ये जावं लागेल. याच पात्रा पुलचा फटका उडवलाय, हवेत फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय हा झेल आणि फलंदाज या चेंडूवर फेल. नो डाऊट तो डायलॉग बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकला असेल. भावी सरांचा याच पात्र काय घडलंय पाहिजे. नो बॉलचा इशारा आलाय. बिमर या 2 धावा धावपकांमध्ये ऍड करताना आमचे गुणलेखक म्हणजे आयोजक कमिटीचे खास मेन ऑर्गनायझर कमिटीचे चीफ आहेत गणेश दादा. या 2 धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 25 16 धावीची आवश्यकता आहे. 26 धावीची आवश्यकता आहे, सॉरी. गोलंदाज सज्ज होताना फ्रीटचा इशारा आलाय. या पात्र टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण. कंट्रोल फटका पाहायला मिळाला. हुकचा फटका होता. स्केवली क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावची संधी होती. या एका धावीने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते. आता मात्र 26 अजून 25 धावीची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला पार केलाय. 2 पॉइंट मला वाटते की आतापर्यंत विचार केला आपण तर निश्चित 2.3 चा खेळ झालेला आहे आणि निम्मा पल्ला पार केलाय. याच पात्र बॅकफूट पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून 2-2 शतक चेंडू मागे धावताना पाहतोय आपण. अडवलंय. दरम्यान 2 धावा सहज कंप्लीट. इथं मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते 28 28. गोलंदाज सज्ज होताना खूप मोठं रनअप आहे, पण धीम्या गतीनं मारा करतोय. रेटामोर द विकेट. हा चेंडू चांगला होता, पण तेवढ्या छान पंच केले. परत पाहतोय पण डीप कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल होते. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. एक धावीने धावपला खालता ठेवताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय 29. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र निश्चित 22 धावची आवश्यकता आहे. संघर्ष करावा लागेल. 13 चेंडू 22. एवढं मोठं अंतर नाहीये. एखादा फटका जर मोठा आला तर सामना परत कांबा संघाकडे झुकला जाईल. कोलवे टप्प्याचा चेंडू होता, पण लाईन चुकीच्या तळाला गेली. वाईटचा इशारा येतोय. परत टाकावं लागेल. एक तर सूर्यदेव आपली एनर्जी खतम करतोय आणि आपण अधूनमधून हा चेंडू टाकून स्वतःची एनर्जी खतम करतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. सज्ज होताना गोलंदाज. रेटामोर विकेट. याच पात्र हा फटका उडवलाय, पण फटका फटलाय का पाहिजे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोण आहे. रोशन आहे, सोडणार नाही. स्वीकारलाय चांगला झेल आणि फलंदाज अजून एक फेल.
आपली टूर्नामेंट आहे आणि कुठल्या स्थितीमुळे तुम्हाला कव्हरेज करावी लागेल. दोस्ती में तो हाँ बोलना ही पड़ेगा. टेन क्रिक के आमचे ऑपरेटर आज भावेश मात्र आराम करताना पाहतोय आपण. भावेश मुंडे आज पाहतोय की बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती पण योग म्हणावं लागेल. याच पात्र हवेत ती एक मराठीत म्हणे तुला पण नाही मला पण नाही टाकली तर मात्र मैदानासाठी चेंडू गेलाय तर मात्र हा आलाय चौकार. मात्र समीकरण थोडं सोपं झालंय. 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. याच पाता फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये वेगवान मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय अजून एक दमदार चौकार. कांबे संघाचा जेव्हा टेनिस क्रिकेटचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा मात्र योगेश यांचं नाव खूप मोठं असेल. ज्या प्रकारे तर मात्र योगेश अतिशय भन्नाट फटकेबाजी करतोय. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह जर पाहिला आपण निश्चित या सध्याच्या स्थितीमध्ये मुंबई ठाणा रायगड विभागामध्ये 4 ते 5 लाईव्ह टेलिकास्ट त्यामध्ये निश्चित टॉप 5 मध्ये टेन क्लिक. ज्या प्रकारे पाहतो आपण त्यांचं सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. टेनिस.com क्रिकेट असो गौरव सावंतसरांचं त्यानंतर जीटीसी लाईव्ह नो डाऊट भिवंडीचा प्रिन्स मूवीज त्यानंतर पाहतोय आपण बीटीसी लाईव्ह रोहन तरे आणि सापाडेचा एक आपण अजून पाहतोय SK मूवीज किरण. खूप मोठी नावं आहेत आणि टेनिस क्रिकेटला उच्च कोटीवर नेण्याचं यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आहे. लाईव्ह टेलिकास्ट वाल्यांचं प्रत्येक कॅमेरामॅन ऑपरेटर प्रत्येक लाईव्ह प्रोप्रायटर मालकांचं सुद्धा कारण की टेनिस क्रिकेटला एवढीची लोकप्रियता मिळवली ती युट्यूबच्या माध्यमातून. तर लागोपाठ 2 चौकार आलेत आणि सामना आता मात्र निश्चित पाहतो की एकतर्फी झालाय कारण की इथून मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी आणि 13 म्हणजे पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. कुठेतरी मोहिली संघाची आपण क्षेत्ररक्षण कमकुवत पाहिलं. धावा वाचवत धावा बहाल केल्या फक्त एक रोशन यांचा अपवाद जर वगळला आपण बाकीच्या क्षेत्ररक्षकांनी खराब कामगिरी केली आणि तिथंच सामना कुठेतरी मोहिली संघाच्या बाजूने दूर 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 होत चाललाय. आता मात्र जर वापसी करावी लागेल तर तुम्हाला विकेट प्राप्त करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर अप्रतिम A1 क्वालिटीची गोलंदाजी करावी लागेल. योगेश अजून खेळपट्टीवर आहे. खूप काही क्षमता आहे. सर आपण वेळेचा बाण ठेवायचा आहे. मला वाटतं की गणेशदादा वेळ आपल्याजवळ भरपूर आहेत आणि मी गणेशदादा यांचा सुद्धा उल्लेख करेन कौतुक करेन. ज्या प्रकारे गावाचा विकास करताना सुद्धा आपल्या गावाच्या पोराच्या सोबत ठामपणे उभं राहून टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गावाचं नाव रोशन करणं. नांदब जर म्हटलं तर मला वाटतं की 2 ते 3 टुर्नामेंट या गावाच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. गेल्या वर्षीपासून मी या प्रत्येक टुर्नामेंट कव्हरेज करायला लागलो.
10 चेंडू 13. मॅच बॉल आलेला आहे. चला, कारण की आमचे आयोजक उमेश दादा सुद्धा खूप अफाट मेहनत करताना पाहतोय. उमेश दादा विनंती असेल 15 ते 20 रुपये गेले तर आपले कॅप डोक्यावर ठेव. गोष्टींची लाड जर पाहिली आपण निश्चित, तर मी सर्वांना सांगेल आपण इथं येणारे 5 दिवस खूप धोक्याचे आहेत. याच पाहता फटका उंच आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, टर्निंग पॉइंट ठरेल काय? हा विकेट वापसी करू शकतोय तो मात्र मोहिली या संघ. जे लहान मुलं सुद्धा आहेत त्यांना मी सुद्धा विनंती करेन की आपण डोक्यावर रुमाल बांधायचा आहे मित्रांनो. निलेश लकी नंबर 1011 10-11. आता मात्र 9 चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून पाहतो की आपण अजून 13. आमचे पाहतोय स्कोरिंग करताना ऑपरेटर, टीव्ही ऑपरेटर संदीप सतत हास्य चेहरा. आणि आयुष्यामध्ये मित्रांनो नाराज कोणी होऊ नका. आयुष्य किती दिवस आहे कोणाला माहित नाहीये. हसता हसता जिंदगी निघून जाते, त्यासाठी सर्वांनी चांगल्या प्रेमाने वागा. गोलंदाज सज्ज होताना चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, अप्रतिम वेगवान चेंडूला पसंती दिली. इथं मात्र 8 चेंडू 13. सामना होता कुठं सामना आला. मी पहिले उल्लेख केला होता की इथून मात्र एखादा विकेट जर प्राप्त झाला तर सामना क्वचित एक रंगदास स्थितीकडे जाऊ शकतोय. आणि घेऊन जाताना गोलंदाज या स्वतः फ्लिकचा फटका उडवलाय. हा होता चेंडू खाली क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक, चुकीला माफी नाही, सीमा पार आलाय. हा चौकार आणि नो बॉल. परत हा नो बॉल कधन का ठरेल काय? पहिल्या सामन्यात सुद्धा नो बॉल टाकला होता आणि या सामन्यात सुद्धा. म्हणजे कांबे संघाला संजीवनी देणारा हा बॉल आहे. या स्पाता धावा किती बनले पाहिजे, कारण की फ्री हिट आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 44. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7-7. चेंडू आणि धाव म्हणते समान अंतर आहे, सांगता येत नाही. क्रिकेट आहे. याच पात्रा फटका हवेत आहे, पण झेलवण्यासारखी संभावना दिसत नाहीये. कॉमेंट्री बॉक्स कडे चेंडू ट्रॅव्हल होताना धावा किती बनले पाहिजे? फक्त आणि फक्त 2 धावा. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 5 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे.